व्हॉट्स अप एव्हरीबॉडी, तुम्ही आले आहे परत माझ्या ब्लॉग. तर मग आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मी हा ब्लॉग मराठीमध्ये म्हणजे आपल्या विदर्भातली भाषेनं शूट करणार आहो. काहून तर मला कमेंटा मारल्या 2-3 जणांना, भाऊ मराठीत बोल म्हणून आपल्या भाषेमध्ये. तर ठीक आहे म्हणलं मी त्याले. आणि मग जर कोणाला हिंदी जर ऐकूशा वाटत असेल तर त्यांना हिंदी कमेंट करून द्या. त्याचे कमेंटा जास्त होईल त्याच्या हिशोबाचा ब्लॉग बनवतो मग मी. तर मग आत्तासाठी आपण मराठीमध्येच चालू. हे पाहू शकता आता इथं शिवजीचं मंदिर आहे. बाबानं की गड्डा खाणू लागला, म्हणजे थोडंसं तरस तुरस केलं. JCPनं खाल्ला, आम्ही नाही खाल्ला बरं एवढा मोठा गड्डा. हो, नाही तर मनसान पुन्हा का आम्हीच गड्डा खाल्ला म्हणून JCPनं खाल्ला. मग हे थोडंसं जमत नव्हतं तर मग आम्ही हातानं तरसत होते आली. तर झालं आहे आता इथं काम. मग आता इथं तसा विटावी आलेल्या आहे तिकडं, पाहू शकता तुम्ही. विटा गिटा येऊन आणि 36 बॅग सिमेंट येऊन आपल्या देवाले. अजून वारू गिरू येथूनच नाल्यावाल्यातून काढून टाकून आपल्या ट्रॅक्टर लावून बिलकुल. अजून कालागंगीत सलागी लागते वाटते. हा, तर सलागी बिलागी आता पाहून घेऊ आपण बाकीचं इंतजाम. आणि काम आपलं पटापट चालू करून टाकू. तर जुळून राहा माझ्यासोबत, ब्लॉग पाहत राहा. मी समोर तुम्हाला जसं जसं काम होत राहणार शिवजीच्या मंदिराचं तसं दाखवत राहीन बिलकुल बाकायदामध्ये. तर आज काहीच आपल्याला जायचं आहे वणीले. आणि वणीले जाऊन आपल्याला एका जणाचा शूट मारत आहे. ऑर्डर आला आपल्याला रीलचा. तर एका जणाचा शूट मारून आपण पाहू मग समोर आपल्यासोबत काय होते. तर मग आता मी घराकडे जातो, आंघोळ पाणी करतो बढिया रिलॅक्समध्ये. बहुत गरमी वाटत आहे आत्तापासूनच. तर निघूया. हर हर महादेव, जय शनिदेव. चलो काय आगे बढ़ते, समोर बढूया समोर. तर भावांनो तयारी झाली आहे माही. आणि आता बस आता वणी निघण्यासाठी चाललो तुम्ही. तर म्हणलं आता गणीबाईला घेऊन जाऊ म्हणलं थोडंसं आता आपल्या कॅमेऱ्यावरनी. तर गणीबाईच्या आणते ते पैसे गणीबाई तर भावांना बघू शकता गणीबाई आपल्या भांटेऱ्यामध्ये वर्किंगमध्ये बिझी आहे. तर आपण जाऊ आता थोड्या वेळात. ऑर्डर ते यायनी यायचं आहे, देगावचं मोठं आहे ते. त्याला ट्रॅक्टर घ्यायचं आहे म्हणजे त्याची ट्रॅक्टरची रील बनवून द्यायची आपल्याला. तर चला मग. तर काहीच मी बस स्टॉपवर उभं होतो आणि एवढ्या उन्हामध्ये भाऊनी मला लिफ्ट दिली आहे. सौरभ भाऊ, मेडिकल आहे त्यांचं आमच्या कोणच्या गावामध्ये. सौरभ भास्कर नाव आहे त्यांचं. सो धन्यवाद भाऊ. की मला असं फील वाटायला लागलं होतं की भोले हमेशा माझ्यासोबत राहते. वा तेरी महिमा तो अपरंपार है भोले. हां, तर भावांना आपण पोचलो भाऊ जवळ. भाऊ आहे ओनर ऑफ द स्टुडिओ, डान्स स्टुडिओ. दी मॅड डान्स स्टुडिओ. तर भावांनो भाऊ आपल्याला देणार आहे उद्या नागपूरचा शूट. भाऊकडून आपल्याला ऑर्डर भेटलेला आहे खतरनाक हॉल आहे एंगेजमेंटचा व्हायचा बाकी. बघू आता उद्या. बाकी आहे भाऊ ओनर ऑफ द स्टुडिओ आशुतोष नागबीडकर. आजचा ऑर्डर कंप्लीट झालेला आहे गाईस. तुम्हाला क्लिप दाखवून देतो मी ट्रॅक्टर घेतलं तर भाईनं. तर भाई आहे तो मोठा. हां, तर भाऊनं हे नागर आणत हे वकर घेतलं. त्याले टाकटूक करून तो घेऊन जाणार. म्हणजे शूट तर झालेला आहे तसं तर. दादा बहुत बढिया. मित्रांनो आपण आलो मामाच्या घरी. माझ्या मामाचं घर आहे. तर मी वणीला आलो होतो आणि आपलं शूट कंप्लीट झालेलं आहे. तो गेलेला वापस घरी, त्याने मला सोडलेला घरी. आणि आता आपण इथं मामाच्या घरी आलो, जेवण खाऊन करणार, इथं मुक्काम करणार आणि उद्या नागपूरसाठी निघणार. तर भावांनो एवढ्या याच्यामध्ये दिवस खतम झालेला आहे.
आणि मी हा ब्लॉग इथंच खतम करतो. भेटूया आता उद्याला. सो तब तक के हँग